नमस्कार, घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये बनवणार आहोत न फसणारे जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे। अनारसे म्हटलं की बऱ्याच जणींना ते अवघड काम वाटतं, कारण अनारसे बिघडण्याची भीती वाटते। पण आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे अगदी तळेपर्यंत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची माहिती सांगितलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं 500 ग्रॅम मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। अशा प्रकारचा जाडा तांदूळ कोणताही घ्यायचा, फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही। तांदूळ चाळून निवडून मी स्वच्छ करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी आपण या तांदळाला 5 वेळा स्वच्छ धुवायचा आहे। तांदूळ अगदी स्वच्छ धुवायचा आहे। अशा प्रकारे हातावर घ्यायचा आणि हलक्या हातांनी याला स्वच्छ धुवून घ्यायचं। तुम्हाला माहितच आहे रेशनच्या तांदळामध्ये थोडी जरा जास्तच घाण असते, त्यामुळे हा तांदूळ स्वच्छ धुवायचा, जेणेकरून आपण याला नंतर भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये घाण राहणार नाही। 5 वेळा मी तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र दिसतोय। धुवून घेतलेला तांदूळ आता एका डब्यामध्ये काढते मी। तांदळामध्ये आता भरपूर पाणी घालायचं, आपल्याला याला भिजवून घ्यायचे। तांदूळ बुडून वरती पाणी शिल्लक राहील एवढं पाणी घालायचं। तांदळामध्ये अशा प्रकारे मी भरपूर पाणी ओतलेलं आहे। तर हे तांदूळ आपल्याला 4 दिवस भिजवायचे आहेत। जर आपण उन्हाळ्यामध्ये हे पीठ तयार करत असेल तर आपण तांदूळ फक्त 3 दिवस भिजवायचे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे उन्हाळ्यामध्ये आंबण्याची प्रोसेस लवकर होते। आपल्याला हे तांदूळ थोडेसे आंबवूनच घ्यायचे आहेत, पण आता थंडी आहे म्हणून मी याला 4 दिवस भिजवणार आहे। तर भिजवताना लक्षात घ्यायचं की सकाळ संध्याकाळ याच्यातलं पाणी बदलायचं आणि याला पुन्हा भिजत घालायचं। शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डबा सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा। 4 दिवसांपूर्वी आपण तांदूळ भिजायला घातले होते, तर त्या 4 दिवसांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी मी याच्यातलं पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुतले। शिवाय हा डबा सुद्धा धुतलेला आहे। तर डबा का धुवायचा, कारण डबा जर नाही धुतला तर तांदूळ खूपच जास्त आंबतात आणि नंतर लवकरच पिठाचा खूपच जास्त आंबट वास येतो। तर योग्य प्रमाणात आपण हे तांदूळ भिजवले आणि आंबवून घेतले तर अनारशाला जाळी सुद्धा छान पडते। तांदूळ आता चांगले भिजलेले आहेत। एक कण तुम्हाला तोडून दाखवते। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, एवढे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। पातेल्यावर एक चाळण ठेवायची, त्याच्यामध्ये आता हे भिजवून घेतलेले तांदूळ काढायचे, त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि या चाळणीवरच एकदा धुवायचे। तांदळावर पाणी घालून 2 वेळा आता स्वच्छ धुवून घेऊया। धुतलेले तांदूळ 15 ते 20 मिनिट आपण या चाळणीमध्येच ठेवूया। याच्यातलं आपण पाणी शक्य तितकं काढून घ्यायचं। तांदळामधलं सगळं पाणी इथं नितळून घेतलेले आहे। थोडेसे आता हे कोरडे झालेले आहेत। तर आता एक कॉटनचा कपडा घेतलाय, त्याच्यावरती हे तांदूळ पसरवून आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत। तर खूप जास्त वाळवायचे नाहीयेत, तर याला थोडंसं ओलसर ठेवायचे। फॅन न लावता मी इथं अर्धा ते पाऊण तास कमीत कमी हे तांदूळ वाळवून घेते। पाऊण तास झालेला आहे। तांदूळ मी इथं वाळायला घातले होते, त्याला 1 तास सुद्धा लागू शकतो। तर तांदूळ वाळलेत हे कसं ओळखायचं, तर अशा प्रकारे याचे कण सेपरेट होतात, चिकटत नाही। शिवाय जेव्हा हात आपण तांदळांवरती दाबतो तेव्हा थोडेसे कण हाताला चिकटतात। एवढे चिकटले पाहिजेत, खूप जास्त चिकटले तर तांदूळ ओलसर आहे असं समजायचं। आणि तुम्ही बघू शकता इथं अशा हातावर घेतल्यानंतर आपल्याला तांदळाचा गारवा सुद्धा जाणवतो। तर आता आपण हे तांदूळ बारीक करून घ्यायचे ते बघूया। तांदूळ बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते आता थोडे घालायचे आहेत। तर एकदम जास्त घालायचे नाहीयेत, कारण आपल्याला याचं चांगलं बारीक पीठ करायचं आहे। त्यामुळे थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून जितकी शक्य तितके आपल्याला याची फाईन पावडर बनवायची आहे। तांदळाचं पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे। जितकं मला बारीक करता आलं तितकं केलेलं आहे। तर आता काय करायचं, एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये घालून आपण हे पीठ चाळून घ्यायचे। चाळण शक्यतो सोजीची घ्या, कारण मोठी चाळण घेतली तर कणी त्याच्यातून खाली पडेल आणि अनारसे व्यवस्थित होणार नाही। पीठ चाळून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडी कणी राहिलेली आहे, तर दुसऱ्या बॅचच्या वेळेस आपण जे तांदूळ दळणार आहोत तर त्याच्यामध्ये ही कणी घालायची आणि त्याच्यासोबतच व्यवस्थित बारीक करून घ्यायची। तांदळाची दुसरी बॅच इथं दळायला घेतलेली आहे मी। तर याच्यामध्ये आता ही कणी घालायची आणि बारीक करून घ्यायची। कणी अजिबात पिठामध्ये येता कामा नये। तुमच्याकडे जर चाळण नसेल तर तुम्ही ओढणीने सुद्धा हे पीठ चाळलं तरी चालेल। पीठ चाळून घेतलेलं आहे मी आणि बघू शकता तुम्ही पीठ अगदी बारीक चाळून घेतलेलं आहे। पीठ बारीक चाळणं खूप गरजेचं आहे, कारण पीठ जर बारीक चाळलं गेलं नाही तर अनारसे कडक होतात। आणि बघा तुम्ही आता अशा प्रकारे हाताने पीठ दाबलं तर पिठाचा मुटका होतो, म्हणजेच एवढा ओलसर तांदूळ आपण घ्यायचा आहे हे पण लक्षात ठेवा। जर तुमच्याकडे चाळणीने चाळता येत नसेल, कणी येत असेल तर तुम्ही ओढणीने चाळून घ्या एखाद्या पातळ। तांदळाच्या पिठामध्ये आपण गुळ मिक्स करायचा आहे, तर त्यासाठी मी इथं 500 ग्रॅम तांदळासाठी 400 ग्रॅम गुळ घेतलेला आहे।
गुळ कसा घ्यायचा तेही फार महत्वाचं आहे. तर गुळ थोडासा ओलसर असेल असा घ्यायचा, खूप जास्त कडक असलेला गुळ घ्यायचा नाही. किसल्यानंतर तो थोडासा ओलसर झाला पाहिजे. पिठामध्ये आता गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आपण. तर याच्यामध्ये मी गुळ घालते आणि गुळ घातल्यानंतर सुरुवातीला आपण हातानेच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे तळण्यापर्यंत मी जेवढ्या जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते तुम्ही त्या तशाच्या तशा फॉलो करा. तुमचे अनारसे अजिबात सुद्धा फसणार नाहीत. हातावर अशा प्रकारे हे मिश्रण घेऊन चोळूया, म्हणजे हे पीठ आणि गुळ चांगलं मिक्स होईल. गुळ तुम्ही थोडासा कमी केला तरी चालेल, पण प्रमाण वाढवू नका. तांदळाचं पीठ आणि गुळ आता हाताने मी अशा प्रकारे एकदम एकजीव करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पिठाला थोडासा ओलावा आलेला आहे, शिवाय याचा कलरही बदललेला आहे. पण हे एकदम व्यवस्थित मिक्स होणार नाही हाताने, त्याच्यामुळे याला आपण मिक्सरवरती जरा मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडंसं फिरवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडंसं पीठ घालूया आपण, एका वेळी खूप जास्त घालायचं नाही. आणि याला चांगलं मिक्सरवरती फिरवलं की मिक्सरवर फिरवल्यामुळे याच्यात उष्णता निर्माण होईल आणि ते चांगलं मिक्स होऊन ओलसर होईल. तर मिश्रण इथं मी मिक्सरवरती फिरवले आणि आता तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा हे जास्त मऊसर झालेलं आहे आणि थोडंसं ओलावा आल्यासारखं पण वाटतंय याच्यामध्ये. तर हे आता एका घमेल्यामध्ये काढते मी आणि उरलेलं सगळं पीठ अशाच प्रकारे मिक्सरवर फिरवून घेते. सगळं पीठ मिक्सरवरती इथं फिरवून घेतलेलं आहे मी. आता फक्त याला 2 मिनिट मळून घेऊया. 2 मिनिट या पिठाला चांगलं चुरून घेतलंय मी. तर आता काय करायचं, या पिठाचे आपण अशा प्रकारचे गोळे बनवायचे आहेत. तर याचे 3 ते 4 गोळे होतील तर ते बनवूया. पिठाचे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत मी इथं. तर आता हे गोळे आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचे. त्यासाठी इथं मी एक डबा घेतलाय, त्याच्यामध्ये हे पिठाचे 3ही गोळे ठेवते. आणि आता याला झाकण लावायचं या डब्याला आणि 4 दिवस याला असंच ठेवायचं. फक्त हा डबा थोड्याशा उबदार जागेवर ठेवायचा. 4 दिवसांपूर्वी आपण पिठाचे 3 गोळे बनवून या डब्यात ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता गोळे अगदी एकमेकांना चिकटलेत, म्हणजेच पीठ आपलं मऊसर झालेलं आहे. तर आता आपण याला परातीत काढूया आणि बघूया. पीठ परातीमध्ये काढलंय मी आणि तुम्ही बघा आता अगदी मस्त पीठ तयार झालेलं आहे. त्याला थोडासा ओलावा आल्यासारखं पण आपल्याला दिसतंय. अगदी पेड्यासारखं पीठ दिसतंय सुद्धा आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा तसंच आहे. तर अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला तयार व्हायला हवं आहे. हे पीठ जर खूप जास्त पातळ झालं तरीही अनारसे वितळतात आणि त्याचं कारण असतं त्याच्यामध्ये गूळ जास्त झालेला असतो. आपण गूळ ज्या कलरचा घेतलाय त्या कलरचं हे पीठ होतं. बदामी किंवा गूळ काळपट असेल तर थोडंसं डार्क चॉकलेटी होतं. तर याच्यातलं निम्मे पीठ आता मी इथं वापरणार आहे आणि निम्म फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आणि ती पिशवी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची. 3 महिने टिकतं. हे पीठ आता आपण मळून घ्यायचंय. तर त्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे. दुधाने हात ओला करायचा आणि थोडं थोडं दूध वापरून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त दूध याच्यामध्ये वापरायचं नाहीये. गरजेप्रमाणे याला दुधाचा हात लावून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दूध जास्त घालायचं नाहीये. तर दूध योग्य प्रमाणात झालं पाहिजे. तर ते कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण याच्यामध्ये गरजेप्रमाणे दूध घालतो त्याच्यानंतर हे पीठ चांगलं चुरून घ्यायचं आणि त्याची एखादी गोळी बनवून बघायची. जर त्या गोळीला क्रॅक नाही गेले तर समजायचं की आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे. अंदाजे 7 मिनिट या पिठाला मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आता एक गोळी घेते मी. बघू शकता तुम्ही इथं लिंबा एवढ्या आकाराची गोळी घ्यायची अनारसा बनवण्यासाठी. या पिठाला व्यवस्थित हातावरती गोल फिरवून व्यवस्थित शेप देऊया आणि त्याच्यानंतर याला थोडंसं हाताने आता काय करायचं आहे, चपटं करायचं आहे. तर चपटं केल्यानंतर तुम्ही बघा याला अजिबात क्रॅक गेलेला नाही, म्हणजेच आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे. एवढ्या आकाराच्या मी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण याचे अनारसे बनवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता पीठ मस्त झालेलं आहे. अनारसे सुद्धा आपले खूप छान होणार आहेत. अनारस थापण्यासाठी मी इथं बटर पेपर घेतलाय, त्याच्यावर थोडीशी खसखस घातलेली आहे. या खसखशीवरच आपण हा अनारसा थापणार आहोत. हाताच्या बोटांना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने हा अनारसा कसा थापायचा ते सांगते. तर 2 बोटांनी अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून बोटे फिरवून घेत अधूनमधून याला उचलायचं आणि अशा प्रकारे थापून मोठं करायचंय. एका बोटाने नंतर आपण अशा प्रकारे अगदी व्यवस्थित अनारसा थापून घेऊ शकतो. तर अशाच प्रकारे मी 7 ते 8 अनारसे बनवून घेते. अनारसा तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतले. मंद आचेवरती हा अनारसा आपण तळून घेणार आहोत. अनारसा कढईमध्ये घातला की लगेच अशा प्रकारे झाऱ्याने याच्या वरच्या बाजूवर तेल उडवायचं आहे. कारण अनारसा एकाच बाजूने तळायचा असतो
आणि वरून तळला जावा म्हणून अशा प्रकारे झाऱ्याने तेल उडवायचं. असं केल्याने अनारशाला जाळीसुद्धा छान पडते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल अनारसा विरघळतो की काय, पण अजिबात विरघळत नाही. फक्त वरच्या बाजूवर अनारसा तळून होईपर्यंत झाऱ्याने तेल उडवत राहायचं. तर तुम्ही आता बघू शकता अनारसा थोडासा कडकही झालेला आहे, शिवाय याचा रंगही बदलायला लागलेला आहे. अशाच पद्धतीने याला चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय, जेणेकरून अनारसा आतपर्यंत तळला जाईल, पीठ वगैरे आतमध्ये कच्चं राहणार नाही. अनारशाचा रंग बदलला आणि त्याला जाळीही पडलेली आपल्याला दिसते. तर याला आणखी थोडासा डार्क कलर येईपर्यंत मी तळून घेते आणि तळून झाल्यानंतर तुम्हाला झाऱ्यावर घेऊन दाखवते. अनारसा तळून झालेला आहे आणि आता मी झाऱ्यावर घेऊन दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे, शिवाय अनारशाला जाळीही खूप छान पडलेली आहे. अगदी खुसखुशीत अनारसा तयार आहे. सगळे अनारसे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे आपले तयार झालेले आहेत. याला एकदम मस्त जाळी पडते, शिवाय ते अजिबात मऊ पडत नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.